15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायचा. शाळा सकाळची होती 7 ते 12 वाजेपर्यंत आणि क्लास 3 ते 5 वाजेपर्यंत. क्लासमध्ये माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला या गोष्टीचा राजा म्हणूया. आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेशिवाय इतर मुले-मुली पण असायचे. राजा पण दुसऱ्या शाळेतला होता. आम्ही क्लासमध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा, नेहमी हसरा चेहरा. एक साईडचा भांग पडला की दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती खूप चांगली होती, पण त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वांना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून-माकून एखादे 4 आणे मिळाले तर नशीब. पॉकेट मनी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पहिल्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर आम्ही खूप धमाल करू लागलो. त्यावेळेला त्याच्याकडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणाऱ्या मुलांकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो. अर्थात सायकल तोच चालवायचा, मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा. आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक, पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजूक, शिडशिडीत बांध्याची, पाणीदार डोळ्याची. हीच या कथेची राणी. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटीमध्ये होते. राजाच्या बिल्डिंगच्या बाजूने पोलीस वसाहत चालू होत होती. तिचे वडील पोलीस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्टवर होते. त्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी बिल्डिंगमध्ये राहायला मिळाले होते. राजामुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या 2 मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुपमध्ये घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती, ती म्हणजे राजाचे राणीकडे बघणे आणि राणीने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळेचे त्याला प्रतिसाद देणे आणि त्यावेळेचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोहोचवायला तर एक मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूर-दूरपर्यंत माहीत नव्हते. घरात एखाद्याच्या घरी MTN लव्हचा फोन असायचा आणि पूर्ण चाळीची भिस्त त्या नंबरवर असायची. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे गोष्टी अजून सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा. अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायला यायची. तर अशा जमान्यात राजा आणि राणीच्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे, डोळ्यांच्या खाणाखुणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे. टाळी दिल्यावर राणीचे हळूच लाजून मान खाली घालणे. क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहऱ्यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की राणीचे क्लासच्या दरवाजाकडे एकटक बघत वाट पाहणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे. मग राजा आत येऊन जागेवर बसेपर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणीकडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, "का रे, एवढा उशीर का झाला?" राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करून सांगायचा, "काही नाही गं, असंच." मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकून-माकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे, हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणीच काही बोलता नव्हते. आम्हाला सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती. पण जोपर्यंत त्यांच्या मनातल्या समजत नव्हते, तोपर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता. तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुपमध्ये बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या
बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाने राणीची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघून राजाची स्वारी एकदम खुश होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणीच्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणीला सोडत सर्वात शेवटी राणीचे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहोचायचो. एकदा का मैत्रिणी गेल्या की मग राजा आणि राणीचं चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो जेणेकरून दोघांना एकांत मिळावा. पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणेकरून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकांकडे बघणे, गप्पा मारताना ओठापेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हाला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्हीही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा. आमच्या नजरेसमोर त्याचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती. अजून एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणीला तिच्या बिल्डिंगजवळ सोडून आम्ही घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहून मला विचारले, "अरे यार, आजकाल मला कसे तरीच होत आहे. राणीला घरी सोडले की जीव कासावीस होऊन जातो. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटीस घेऊन झोपतो तेव्हा कुठे झोप येते, काय होतंय तेच समजत नाही. तिला तिला पण असेच होत असेल का रे?" मी म्हटले, "मित्रा, बहुतेक तुला प्रेम झालंय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्या विचारूया. आता घरी जा." दुसऱ्या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीरच नाही होता. मी म्हटले, "राहू दे, जसे चालले आहे तसे चालू दे." 2-3 महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमीसारखेच चालत होते, पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजाने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचारांतीत असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. 2 दिवस तो चिठ्ठी घेऊन तसाच फिरत होता. डेअरिंगच होत नव्हती. चौथ्या दिवशी तो क्लासमध्ये लवकरच आला. थोडा टेन्शनमध्ये दिसला होता. मला वाटले की प्रपोज करायची आहे म्हणून टेन्शन आहे. मी विचारले, "काय झाले?" तर म्हणाला, "अरे यार, आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला." तिचा बिल्डिंग खाली एक चक्कर मारून आलो तर ती गॅलरीमध्ये दिसली, पण तिने बघून सुद्धा न बघितल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नाही. तिला काय झाले तर नसेल. तिला समजले असेल का मी तिला प्रपोज करणार आहे ते म्हणून रागावली आहे का ती? आम्ही शांत राहायचं बोललो आणि त्याला म्हणलो की रिलॅक्स हो, शांत हो, टेन्शन नको घेऊस. ती आता क्लासला येते का बघूया, मग काय ते समजेल. आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीप्रमाणे हाय नाही की चेहऱ्यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता, डोळे सुजले होते, बहुतेक खूप रडली होती. तसेच न बोलता जाग्यावर जाऊन बसलो. आम्ही पण जाऊन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसाबसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसून राहिला. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाऊन बसलो. तिच्या मैत्रिणी पण लांब जाऊन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मूठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितलं की ती तुझ्यासाठीच आहे. राजाने आपली चिठ्ठी तिच्या हातात दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली, भडाभड वाचली आणि आनंदाने उडीच मारली आणि माझ्याकडे बघून तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले.
काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरंच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोज करावासा वाटला. दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खूप खुश झालो. पण राणीच्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. डोळ्यात अश्रू आले. तसंच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन ती राजाकडे 2 मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही. आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केलं आणि विचारले. मोठ्या मुश्किलने तिने हुंदके आवरले आणि राजाचा हात हातात घेतला आणि म्हणाली की मी ही चिठ्ठी तुला 2 दिवसापूर्वीच लिहिली होती, पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तू खूप आवडतोस रे. पण आणि तिने एक मोठा पॉज घेतला. हमखूस रडायला लागली. ती 5 सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकून गेली. ती म्हणाली, माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापूरला जायचे. तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरुवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काही चर्चा करण्यात अर्थच नव्हता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लासमधून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डिंगखाली पोहोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहिले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, उद्या किती वाजता निघणार आहे? ती म्हणाली, सकाळीच 6 वाजता. सामान भरायला गाडी येईल आणि 8 वाजेपर्यंत निघून जाऊ. तसंच जड अंतकरणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. राजा सायकलवर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. दुसरे काय करू शकणार होतो? त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काही वेगळे नसते केली. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही. अरे पण ती वाट बघत राहील तर? मी म्हणालो, नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल. असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला. पुढचे 4-5 दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला की राजा शाळेत पण नाही आला होता. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन बघूया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतपणे चादर घेऊन गादीवर पडला होता. आईने सांगितले, अरे 2 दिवसापासून तब्येत बरी नाही, काही खातच नाही. डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर ते म्हणाले काही झालं नाही, पण दिवसभर झोपूनच आहे. मी त्याच्या बेडजवळ गेलो. त्याच्या डोक्यावरती चादर खाली केली. गोरा चेहरा लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती. रडून रडून मी विचारले, काय झाले? काही नाही रे, तुला माहित आहे ना, राजा म्हणाला. तू गेला होतास का तिला सकाळी निरोप द्यायला? मी हो गेलो होतो, पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागूनच बघत होतो. ती खूप शोधत होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंगकडे बघत होती. तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेअरिंगच नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती. हे मला माहित होते. तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणि हात उंचावून टाटा केला. तिने पण केला. डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू शकलो नाही. आता ती कधीच भेटणार नाही. त्याचे खूप दुःख वाटते रे. मन दुखते, तुटतंय. छातीत एक असह्य कळ येते. मी तिच्या समोर नाही आलो म्हणून कदाचित रागावली असेल ना रे. सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजूला करून पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरुवात कर, जरा बरे वाटेल. राजा मग पुढे 1 आठवडाच क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघून ढसाढसा रडायचा.
तिची खूप आठवण यायची म्हणून त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा, चेहऱ्यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटून गेला, म्हणाला पुण्यापासून कोल्हापूर जवळ आहे, कधीतरी जाऊन येईन. बघू, नशिबात असेल तर भेट होईल. त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे काहीच संपर्क नाही. राजा आणि राणी दोघेही कधी मला भेटले नाहीत. आता भेटले तरी मला ओळखतही नाही. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे या इंटरनेटच्या वर असतील तर आणि माझा ब्लॉग चुकून पाहतील तर बरे होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजून तिथेच राहतोय. कधी येऊन अवश्य भेटा. मित्रांनो, तुम्हाला जर या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.